पंचवीस ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा अखेर लांबणीवर, नवी तारीख लवकरच जाहीर करणार। आयबीपीसीच्या परीक्षेच्या दिवशीच येत होती रविवारची परीक्षा। एमपीएससीची परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांकडून स्वागत, पण कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। बदलापूरच्या शाळेवर कारवाई करणार, सरकारची हायकोर्टामध्ये माहिती, सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। लोक रस्त्यावर उतरल्यावरच सरकारला जाग, कोर्टानं सुनावलं। महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रीदवाक्य लक्षात घ्यावं, बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाची राज्य सरकारला समज। बदलापूरमधल्या शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल, डीव्हीआर जप्त, तोडफोडीसह नेमकी काय घटना घडली याबद्दलची चौकशी सुरू। लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाईट व्हायरल, विरोधकांकडून टीकेचे आसूड। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच, उद्धव ठाकरेंची कडाडून टीका। शनिवारचा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसल्याचंही स्पष्टीकरण। एबीपी माझाच्या बातमीची हायकोर्टाकडून गंभीर दखल, बेपत्ता महिलांच्या मुद्द्यावर सरकारला नोटीस। 5 वर्षांमध्ये 1 लाखाहून अधिक महिला झाल्यात बेपत्ता। नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये व्हिजन महाराष्ट्रवरती चर्चा। एमएमआरमध्ये विकासाला प्राधान्य, तर जेएनपीटी वाढवण बंदरासाठी उपाययोजना करणार। ऑलिम्पिकचं पदक मिळवून आलेल्या स्वप्नील कुसाळेची गावकऱ्यांकडून हत्तीवरून मिरवणूक, स्वप्नीलच्या जन्मगावी सोहळ्याचा दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।